नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनो ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधी विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी जे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आणि त्याचा जी आर आपण समोर बघू शकता शेतकरी बंधूंनो। तर जी आर वरती बघू शकता की ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधी विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी हा जी आर जे की निर्गमित करण्यात आला। याच्या माध्यमातून 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे की आता नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे शेतकरी बांधवांनो। तर व्हिडिओमधली संपूर्ण माहिती बघण्याअगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तसेच आता हा दिनांक बघू शकता, दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा निर्णय जे की शासनाच्या माध्यमातून महसूल व वन विभाग याच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। तर तुम्ही प्रस्तावना थोडक्यात तुम्हाला जे की सर्व काही निर्णय वाचायचे तर वाचू शकता। तर शेतकऱ्यांना खाली आपण थोडक्यात प्रस्तावना बघू शकतात की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान जे की शेतकरी इनपुट सबसिडी स्वरूपात जे की एका हंगामातील दुसऱ्या हंगामात त्याची सर्व काही मदत मिळावी यासाठी हा जी आर नियुक्त करण्यात आलाय। एवढं तुम्हाला जर काही वाचायचं स्किप करून तुम्ही वाचू पण शकता। तर शेतकऱ्यांना आपण खाली थोडक्यात आता महत्त्वाचं जे शासन निर्णय तर ते थोडक्यात आपण जाणून घ्या 1-2 मिनिटांमध्ये। तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून जे की निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी बंधूंनो। तर म्हणजेच की विभागीय आयुक्त यांनी जे की शासनाकडे ही मागणी केली होती की पूर परिस्थितीमुळे, अतिवृष्टी पावसामुळे जे की 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत मिळवण्याबाबत हा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे पाठवला होता। तर शेतकऱ्यांना आजचा हा शासन निर्णय तुम्ही थोडक्यात बघू शकता। तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात म्हणजेच की अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार जे की एकूण आपण बघू शकता एकूण रक्कम शेतकरी म्हणून 997 कोटी 4,36,000 एवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून जे की बाधित शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। नंबर 2चा शासन निर्णय थोडक्यात आपण समजून घेऊ। शेतकरी या शासन निर्णयासोबत जोडलेले जे की प्रपत्रात जे की दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून जे की अथवा जे की आवश्यकतेनुसार जे की पूर्ण तरतूद उपलब्ध करून घेण्यास कार्यान्वित M11 यांनी हा निधी वितरित करावा असं देखील याच्यात सांगण्यात आले। तर हे जाणून घेणं की आपलं एवढं महत्त्वाचं नाही शेतकरी म्हणून। तर आपण थोडक्यात आता शासन निर्णयाच्या माध्यमातून जे की कोणत्या जिल्ह्यांना हा आपण जिल्हा नाही आहे लिस्ट खालीलप्रमाणे आपण बघू शकता शेतकऱ्यांना पाहू। तर खाली स्क्रॉल करूया। तर शेतकऱ्यांनो इथे बघू शकतात की आपण जे की ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्याच्या निधीचा तपशील शेतकऱ्यांनो। तर जिल्हा, कालावधी, बाधित क्षेत्र, हेक्टर, बाधित शेतकरी संख्या, निधी, रुपये लक्ष हे सर्व काही इथे तुम्हाला ह्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनो। एकूण या साईडला जिल्हा आहे, कालावधी आहे, सर्व काही आहे। तर नंबर 1चा जिल्हा आहे शेतकऱ्यांनो रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये 55.23 हेक्टर एवढे क्षेत्र तिथे बाधित शेतकऱ्यांचं आहे आणि बाधित शेतकरी संख्या शेतकऱ्यांनो 147 आणि निधी रुपये शेतकऱ्यांनो 4.75 लाख रुपये। त्याचबरोबर रत्नागिरी आहे शेतकरी म्हणून सोरीमधून 4.75 कोटी रुपये शेतकऱ्यांनो इथे लक्ष म्हणलं आपण सुरुवातीला। तर नंबर 2चा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरीमधील जे की शेतकरी बांधवांनो 19.46 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित आहे, त्यांची संख्या 144 आणि पुढे तुम्ही बघू शकता 3,73,00,000 एवढा निधी तिथे आहे शेतकरी म्हणून। तर सिंधुदुर्ग आहे नंबर 3चा जिल्हा आणि याची जे कालावधी शेतकऱ्यांनो ऑगस्ट 2024 या कालावधीत या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सर्व काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते। एकूण विचार केला असता तर 100.34 हेक्टर एवढी जमीन जे की बाधित शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि बाधितांची संख्या शेतकऱ्यांना 541 एवढी संख्या आहे आणि 14 जे की 1 कोटी एवढा जे की निधी ह्या बाधित शेतकऱ्यांसाठी ह्या एकूण टोटल 3 जिल्ह्यातील मंजूर झालेले आहेत। खाली आपण विभागीय आयुक्त नागपूर यांच्या दिनांक 3/10च्या प्रस्तावानुसार एक नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झाली होती। खाली आपण नंबर 3चा जिल्हा तो आहे बीड आहे, लातूर आहे आणि परभणी आणि परत शेतकऱ्यांना विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी यांच्या जे की 1 ऑक्टोबर 2024च्या प्रस्ताव 1 सप्टेंबर 2024च्या प्रस्तावानुसार जे की आपण बघू शकतात की सप्टेंबर 2024च्या नुसार जे की लातूर जिल्हा पण यात परत एकदा पात्र ठरवण्यात आलं आहे। तर विचार केला असता तर हा निधी त्यांच्यासाठी जे की शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे बाधितांना लवकरच हा जे की 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ही रक्कम त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये डीबीटीने येऊन देईल असं देखील शासनाच्या माध्यमातून या जी आरच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आले। तर व्हिडिओमधली माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा। पुढे असलेली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या। धन्यवाद।